हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 जीचे पीडे बाळ प्राण तिचा विक जीचे पीडे बाळ प्राण तिचा विक पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उरारा सोपन देवा प्रस्तुत सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसंख्याक देतो की आज या ठिकाणी स्वर्गीय गंगा भागीरथी कमलाबाई गंगाराम वरखडे यांना जाऊन आज आपल्या 2 वर्ष झालं. या आजींचं आपण सर्वजण या ठिकाणी आठवणी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्यामुळे हा जो वरखडे परिवार असेल, लांबखडे असतील, ढवळे परिवार असेल, त्याप्रमाणे सर्व निघोज ग्रामस्थ असतील,
या ठिकाणी आजींचा स्वभावामुळे सर्वांना त्यांनी जोडलं होतं, त्यांची नाती जोडली होती, सर्वांशी प्रेमाचं वातावरण त्यांचं होतं. आणि त्यांच्या जाण्यामुळं हा दुःखांकित जो परिवार आहे, दीर श्री ठकाराम बाबूराव वरखडे, त्याचप्रमाणे माननीय सभापती श्री बबुशा अण्णा बाबूराव वरखडे, मुलगी आहे सौभाग्यवती सुनीता श्री ढवळे, त्याचप्रमाणे भाऊ श्री शिवाजी मारुती लामखडे, श्री पोपट मारुती लामखडे, मान्य श्री ॲडव्होकेट बाळासाहेब मारुती लामखडे, श्री हरिभाऊ धोंडीबा लामखडे, त्याचप्रमाणे श्री सावकार धोंडीबा लामखडे, नातू श्री शैलेश शिरीष ढवळे, कुमार सौरभ श्री ढवळे, पुतण्या आहे श्री सुनील ठकाराम. हा जो आपण पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्यांच्या आठवणी आपण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं मुलांचं म्हणा, नातवांचं म्हणा, मुलींचं म्हणा किंवा पाहुणे परिवार असतील, त्यांचं एक कर्तव्य असतं की पुण्यस्मरण त्यांचं करणं गरजेचं असतं. पुण्यस्मरण का करायचं असतं, या ठिकाणी प्रवचन का करायचं असतं, अन्नदान का ठेवायचं असतं, अवघड. तर त्याला काही कारण असतात महाराज. पुण्यस्मरणाला कारण असतं, कारण आपण जे देह घेऊन आलेलो ना, आपण हा उष्णा देह, आपण सर्वांचे ऋण आपल्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. आणि या ऋणातून आपण उतराई होण्याचा या ठिकाणी हा प्रयत्न असतो. आपण जे आता पुण्यस्मरण करणार आहोत, अन्नदानाचा काय उपयोग आहे, तर अन्नदान केल्यामुळं जो जीवात्मा असतो त्याला काही अडचणी जर येत असतील तर त्या अडचणी सोडवण्याचं काम करतं पहा. कारण पंडूराजा स्वर्गामध्ये असताना पंडूराजाला स्वर्गातून नरक दिसत होता. नारद महर्षीने विचारलं, तुमचा खाली निरोप काय सांगायचा तुमच्या पुत्रांना, धर्मराजा असतील, युधिष्ठिर असतील, त्या ठिकाणी नकुल सहदेव भीमदादा असतील, त्यांना काय सांगायचं नेमकं. ते म्हणले, मी खुशाल आहे वरती स्वर्गामध्ये, फक्त एक सांगा की मी स्वर्गामध्ये आहे परंतु मला इथून नरक दिसतोय, तो नरक दिसण्याचा बंद व्हावा, एवढी माझी अपेक्षा आहे. कारण मी इथं पुण्य करू शकत नाही. स्वर्गामध्ये आल्यानंतर पुण्य करायचं असलं तर हे मृत्यू लोकांमध्येच पुण्य करता येतं, वरती काही करता येत नाही. वरती फक्त निवांत आपलं पुण्य संचय बरोबर घेऊन गेलो, तो खर्च करायचा फक्त. लाडक्या बहिणीचे पैसे एकदा काही आपल्या मोबाईलला आले किंवा आपल्या पासबुकवर आले की तेवढेच आपल्याला फक्त मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. तसं आपण इथून पुण्य करून गेलो की ती पुण्य संपून परत खाली यावं लागतं. धर्मराजाने सांगितलं, माझ्या मुलांना सांगा काहीतरी तुम्ही पुण्यकर्म असं करा की जेणेकरून मला इथून नरक दिसणार नाही. नारद महर्षी खाली आले, त्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांना नरक दिसतोय, त्याच्यासाठी काय कराल. तर त्यांनी सांगितलं राजस्व यज्ञ करा, अन्नदान भरपूर करा, त्यामुळे तुमच्या वडिलांना त्या ठिकाणी नरक दिसायचा बंद होईल. आणि मग पांडवांनी राजस्व यज्ञ केला आणि खऱ्या अर्थानं पंडूराजाला त्या ठिकाणी नरक दिसण्याचा बंद झाला महाराज. हे अन्नदानाचे पुण्य आहे, म्हणून आपण अन्नदान करायचं असतं. ज्या तिथीला दरवर्षी तुम्हाला वर्ष श्राद्ध नाही करता आलं तरी पण ज्या तिथीला आपल्या घरातील कोणी व्यक्ती गेले असेल त्या तिथीला त्या मुलांनी मुलींनी हा पुण्यदान त्या ठिकाणी अन्नदान करायचं असतं. आपल्याला माहितीच नाही पडत आपले वडील कधी गेले होते, नंतर एकदा का पुण्यस्मरण झालं की नंतर ती तिथी लक्षातच राहत नाही माणसांच्या, परंतु ते करावं लागतं महाराज दरवर्षी. केल्यानंतर आपल्या पितरांना चांगलं असतं. आणि ज्ञानदान कशा करता करायचं असतं, हे प्रवचन कशा करता बुवा, तर ब्राह्मणाने आपल्या सकाळी आल्यानंतर विधी केलेला आहे. तो विधी करत असताना नाजाणतेपणे आपल्याकडून काही चुका जर घडलेल्या असतील पूजेमध्ये, ब्राह्मण म्हणे सांगितलं अक्षता टाका, तर आपल्या फुलाला हात लागला असेल, आपल्या पाण्याला हात लागलेला असतो, म्हणजे आपल्या त्या ठिकाणी सूक्ष्म चुका असतात. हा कर्ममार्ग सूक्ष्म आहे महाराज. कर्ममार्ग करत असताना थोडा आवाज द्या. कर्ममार्ग करत असताना त्याच्यात थोडी सुद्धा चूक चालत नाही, थोडी सुद्धा चूक चालत नाही. कारण तुम्हाला एक चूक सांगतो बा कर्ममार्गातली. आपण जेवत असताना हातावर पाणी घ्यायचं असतं आणि पाणी ताटाभोवती फिरवायचं असतं आणि ते प्यायचं असतं, आचमन करायचं असतं. एकाने विचारलं म्हणजे महाराज पाणी कशाला फिरवायचं, आता काय सांगायचं ना, म्हणलं मुंगी येऊ नये म्हणून आतमध्ये, मुंग्याकडे असतात ना ते मुंग्या आतमध्ये येऊ नये म्हणून काय सांगायचं. पाणी का फिरवायचं असतं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला कळलं पाहिजे. तर कर्मी आचमन करावे, माशी मात्र जळ घ्यावे, न्यून अधिकत्व असवे पावे, दोष पावे सुरा पानासम. म्हणजे आपण हातावर पाणी घ्यायचं, ते ताटाभोवती फिरून थोडं आपण प्राशन करायचं असतं. किती घ्यायचं असतं, न्यून अधिकत्व असवे पावे, दोष पावे सुरा पानासम. जास्त झालं, आता मी दारू पित नाही परंतु जास्त पाणी घेऊन मी आचमन केलं तर दारू पिल्याचं पाप मला लागणार आहे. कमी झालं तरी दारू पिल्याचं पाप लागणार आहे. मग किती पाणी घ्यायचं असतं हातावर, माश मात्र जळ घ्यावे,
म्हणजे धान्याचा कण असतो ना तो आपल्या हातावर ठेवायचा, तो भिजेल एवढंच धान्य पाणी घ्यायचं आणि तेवढे नाशमन करायचं असतं. मग हे कर्ममार्ग एवढा अवघड आहे. कर्ममार्ग करत असताना पाप करायला गेलं तरी पाप होत नाही आपल्याकडून ठरवून, आणि पुण्य करायला गेलं तरी पुण्य सुद्धा आपल्याकडून ठरवून होत नाही होत पुण्य सुद्धा. कीर्तन करायला गेलो भीमाशंकरला, पावसाळ्याचे दिवस होते, कितीतरी बेडकं त्या चाकाखाली मेली महाराज, तिकडून एखादी मेली. आता आपण किती टाइम प्रवचन केलं, 2 तास, आणि किती वेळ कुठे मारत गेलो इकडून आणि तिकडून किती आलो. पुण्य करायला गेलो होतो ना. मी विचार करतो हे पुण्य करायला गेल्यानंतर पाप होते आपल्याकडून, म्हणजे पुण्य आणि पाप हे करायला गेल्यानंतर कर्ममार्ग खूप अवघड आहे महाराज. म्हणून ते कर्ममार्ग करत असताना त्याच्यातून सुटायला एकच मार्ग आहे तुमच्याकरता. कोणता मार्ग आहे? भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला कर्माचा पापही लागणार नाही, पुण्य लागणार नाही. तुम्ही जर ही आयडिया केली तर कोणती? यत् करोषि यत् नासी यत् जोषि ददाच्यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्पुरुषो मदार्पणम्. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला पाप आणि पुण्य लागणार नाही. कारण काय म्हणायचं, जे करतोय ना मी ते सर्व भगवान कृष्णा तुला अर्पण करतो. यत् करोषि यत् नासी यत् जोषि ददाच्यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्पुरुषो मदार्पणम्. हे सगळं भगवंताला अर्पण करा. पुण्य केलेला सुद्धा देवाला अर्पण करा. नाही तर पापच फक्त देवाला म्हणतात, देवा माझ्याकडून पाप झालं हे तुला अर्पण. असं नाही करायचं. आपण अन्नदानाच्या पंक्ती वगैरे करतो ना, आपण सप्ताहामध्ये घालतो, मग आपलं नाव मोठे मोठे पुकारायला सांगतो. माझं नाव ऐकलं नाही, मी 101 रुपये दिला, माझं नाव नाही ऐकलं, ऐकायला आलं काय तिथं पुण्याचा उपयोग झाला. ते देवाला अर्पण करा. तुम्ही जे करताय ना ते देवाला अर्पण करा. हे कर्ममार्ग आहे. तसं कर्ममार्ग करत असताना, आपल्याकडून पूजा करत असताना, घरामध्ये काही ब्राह्मण काका सांगत असताना काही चुका झाल्या असतील, त्या चुका दुरुस्त होण्याकरता काय करायचं असतं? हे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जडजीवा तारण हरी. रामकृष्ण नाम हे म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्व दोषाचे हरण होतं. म्हणून प्रवचन करायचं असतं. अन्नदान, त्या ठिकाणी ज्ञानदान, त्या ठिकाणी आपण अशी अनेक दान करतो. ब्राह्मणाला स्वतः आपण दान दिलेलं असतं, म्हणून हे प्रवचन असतं. विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देवगावचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, या 3ही शक्ती ज्यांच्याकडे देवाकडे आहेत त्या शक्ती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे आहेत. आणि त्या तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ज्या आईचा बाळाला दुःख होतं त्या आईचा प्राण कासा विष होतो. का कासा विष होतो? तो हा मातीचा स्वभाव आहे. आईचा मातीचा स्वभाव, सूत्रधुरी एक जीव. आईचा स्वभाव कसा असतो? बाळाचा आणि तिचा एक जीव झालेला असतो, म्हणून तिचा मुलाविषयी इतका कळवळा असतो महाराज. त्याचप्रमाणे सुखाची विश्रांती उमटे मातीची चित्ती. बाळ सुखामध्ये झोपलं, बाळ खुशाल असलं म्हणजे आईला समाधान आईच्या चेहऱ्यावर दिसतं. बाळ जर आजारी असेल तर आईच्या चेहऱ्यावर लगेच ते भाऊ म्हणतात, माझं बाळ आजारी, माझं बाळ आजारी, म्हणजे आईच्या चेहऱ्यावर तुकोबराय म्हणतात. तसं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे संत तुम्ही बहुकृपावंत. हा खरं पाहिलं तर अभंग आहे संतपर, संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. पण जगद्गुरु तुकोबराय संतांना उपमा कोणाची द्यायची तर ते आईची उपमा देऊन हा अभंगाची सुरुवात करतात. संतांना उपमा द्यायची ठरली तर दुसरी जगामध्ये तुकोबरायांना कुठलीच उपमा सापडली नाही महाराज. संत कसे असतात एखाद्याने विचारलं तर तुकोबराय म्हणतात, संत कसे असतात तुम्हाला सांगू? तर संत असतात आईप्रमाणे, आईसारखे संत असतात. आणि आईसारखे संत असल्यामुळे तुकोबराय फक्त आईचीच उपमा देतात. आईच्या उपमेपेक्षा त्यांना दुसरी उपमा सापडली नाही पा महाराज. आपण या ठिकाणी देह घेऊन आलो, आईची उपमा दिली. आईचे काय उपकार आहेत, बापाचे काय आपले उपकार आहेत, तर अगणित असे उपकार आहेत महाराज. आपण जन्माला आलो ना तर आपण हा देह घेऊन आलो तर आपल्यावर प्रत्येकाचं ऋण आहे. आपल्या शरीरावर पहिलं ऋण आहे आपल्या देवाचं, दुसरं ऋण आहे संतांचं, तिसरं ऋण आहे माता पित्यांचं. आता पहिले देवाचं ऋण पाहू. देवाचं काय ऋण आहे? तर देवाचं ऋण असं आहे की देवे दिला देव भजना गोमटा. देवाने आपल्याला भजनासाठी सुंदर असा निर्देश दिला. देवाचं काम संपलं, देवाने आपल्याला देह दिला ना, मग आपले देवाचे उपकार फेडायचे. देवाचे उपकार कसे फेडायचे आपण? कारण देवाचे उपकार जर फेडायचे असतील तर आपण ही जी इंद्रिय आहेत ना ते इंद्रिय देवाच्या कामाला लावायची. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे प्रत्येक हाताने टाळी वाजवावी, पायाने पंढरी आळंदीची वारी करावी, म्हणजे देवाचं ऋण त्या ठिकाणी आपले फेडलं जातं. देवाचं ऋण फेडण्यासाठी आपण तोही प्रयत्न केला पाहिजे. आपल्यावर संतांचे उपकार आहेत. संतांचे उपकार काय आहेत आपल्यावर? काय सांगू आता
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार आपल्याला खऱ्या अर्थाने भक्ती मार्ग संतांनी दाखवला. संतांनी आपल्याला नरदे मिळाला, नरदेयाची किंमत आपल्याला काय असते ते संतांनी दाखवली. त्याचप्रमाणे संतांनी आपल्या जाग करण्याचं काम करतात. उठा जागे व्हावे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा वेठा जन्माच्या. अशा प्रकारे संत आपल्या जाग करतात. कारण आपण झोपलेलो का? अहो आपण झोपलेलो आहोत. आपण जरी तुम्ही आता मला जागे दिसत आहे तर माझ्याकडे टुळटुळ पाहताय, पण आपण झोपलेलोच हे महाराज. का झोपलेलो आहे? कशात झोपलेलो आहोत? आपण परमार्थाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत आणि प्रपंचाच्या ठिकाणी प्रत्येक जण जागा आहे. खूप कामाचे दिवस आहे. मगाशी मला सांगितलं माणसाला वेळ नाही महाराज, थोडं लवकर आटपून घ्या. आपल्याला परमार्थ करायला वेळच नाही राहिला महाराज. प्रपंच करण्याकरता खूप प्रपंच करतो, शेवटी होतो काय खरे प्रपंचात तरी आता सांभाळत नाही. पोरांनी जेवढा मोठा बंगला बांधला जिन्याखाली ठेवतात मला मुलं, ते कधी पास्ता होतं माहिती का? शेवटी आता नाही होणार, आता प्रपंचच करणार तुम्ही. कारण संत काय करतात माहितीये का? या निशा सर्व भूतानाम यशा जागृती संयमी, यशा जागृती संयमी सा निशा पशतो मुनिहा. ज्या ठिकाणी आपण जागे आहोत त्या ठिकाणी साधू संत मंडळी झोपलेले आहेत, आणि ज्या ठिकाणी आपण साधू संत मंडळी जागे आहेत त्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत. साधू संत मंडळी कुठे जागे आहेत? परमार्थाच्या ठिकाणी जागे आहेत. आपण षड विकाराच्या ठिकाणी आपण जागे आहोत असे. म्हणून संत मंडळी काय सांगतात? पहाटे का आपल्याला उठा जागेवर आता, करा स्मरण पंढरीनाथा, अशा प्रकारे सांगतात. म्हणून संतांचे उपकार आहेत आपल्यावर काळाचं सुधारू नये महाराज. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे म्हटलेलं आहे. काळाचं ऋण सुद्धा आपण घेतलेलं आहे. आपण संतांचं ऋण घेतलं, काळाचं ऋण घेतलं, माता पित्यांचं ऋण आपण घेतलेलं आहे. आपण पंचमहाभूताचं ऋण घेऊन आलेलो आहोत. फुकट जन्म मिळालेला नाही आपल्याला. पृथ्वी आप तेज वायू आकाश याचं सुद्धा आपल्यावर ऋण आहे, आणि याचं ऋण फेडल्याशिवाय आपल्याला वरती सरकतीच नाही महाराज. आपण प्रत्येकाचं ऋण फेडलं पाहिजे, आणि ऋणातून मुक्त होण्याकरता अशा अनेक वीरांनी अनेकांनी प्रयत्न केले महाराज. आपण प्रयत्न करतो की नाही मला माहित नाही, परंतु या भूमातेचं सुद्धा ऋण आहे आपल्यावर. आपण ज्या जमिनीवर राहतो, नांगरतो, खातो, त्यातून अन्न घेतो, आपण ज्या जमिनीवर राहतो ना त्या भूमातेचं सुद्धा ऋण आहे. त्या भूमातेचं ऋण फेडण्याकरता भूमातेचं ऋण फेडण्याकरता अनेक देशवीरांनी या ठिकाणी सैनिकांनी खूप मोठे प्रयत्न केले महाराज. ज्यावेळेस आपला भारत पारतंत्र्यामध्ये होता, 150 वर्षावर इंग्रजांनी राज्य केलं, आणि पारतंत्र्यात असताना सुद्धा त्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली. आणि त्या चले जाव चळवळीमध्ये एक नंदुरबार गावचा शिरीष कुमार मेहता नावाचा फक्त 16 वर्षाचा मुलगा होता. 16 वर्षाच्या मुलांनी काय केलं? ह्या भूमातीचं ऋण फेडण्याकरता त्यांनी महात्मा गांधीच्या प्रेरणेने प्रेरित झाला आणि त्यांनी हातामध्ये झेंडा घेतला. 4 मुलं आपल्या बरोबर जमा केली, आणि 4 मुलाबरोबर त्यांनी काय केलं? भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, अशा प्रकारे तो म्हणत सुटला महाराज. त्या घोषणा आहेत ना, त्यावेळेस घोषणा द्यायला बंदी होती. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या घोषणा ऐकल्या. अरे म्हटले कोण घोषणा देते? तेवढा घोषणा पहिल्या बंद करा, आणि जर घोषणा बंद होत नसतील तर त्याच्या छाताडामध्ये गोळ्या मारा. इंग्रजांनी हुकूम सोडला. 4 तास बंदुकीधारी त्या ठिकाणी आले. त्या मुलांना वेढलं. 8वीच्या वर्गामध्ये शिकणारी मुलं होती महाराजी, काही मुलं काही मुली. इंग्रजांनी त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी गोळ्या बंदुका ताणल्या आणि सांगितलं तुमच्या घोषणा पहिल्या बंद करा. ती मुलं म्हणले आम्ही घोषणा बंद करणार नाही, भारत माता की जय. अशा प्रकारे घोषणा देत सुटले, आणि घोषणा देत असताना त्या घोषणा काय बंद होईना. इंग्रज अधिकाऱ्यांनी ती बंदूक ताणल्या आणि मग त्या मुलींच्यावर बंदुका धरल्या. शिरीष कुमार मेहता 16 वर्षाचा मुलगा पुढे आला. अरे म्हणला पुरींच्यावर काही बंदुका चालवता? म्हटले मी तुमच्या समोर उभा आहे, माझ्या छातीमध्ये गोळ्या मारा. ऐकू द्या थोडा, माझ्या छातीमध्ये गोळ्या झाडा. तर त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळी
एकाने धरली, नेम धरला आणि गोळी झाडली. गोळी झाडल्यावरती गोळी हुकली. म्हणला तुमच्या बंदुकीतल्या गोळीला नेम धरा, नीट नेम धरा माझ्या छातीवर, नीट मारा गोळी. म्हणला का गोळ्या संपल्या तुमच्या जवळच्या. मग त्या अधिकाऱ्यांना राग आला. अरे बाळा, म्हणलं तुझ्या ओठावर मिशी सुद्धा फुटली नाही, घोषणा बंद कर, जीवानिशी मरशील. आणि हिंमत असेल तर माझ्या छातीमध्ये गोळ्या मारून दाखवा. असं म्हणताच भारत माता की जय म्हटला आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी चाप बंदुकीचे ओढले. धडा धडा गोळ्या सुटल्या आणि शिरीष कुमारच्या गोळ्या छातीमध्ये जाऊन गोळ्या घुसल्या महाराज. गोळ्या घुसल्यानंतर शिरीष त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला महाराज. त्या थारोळ्यामध्ये शिरीष बाळ पडला. त्या ठिकाणी तरी भारत माता की जय म्हणत होता. कुणीतरी पळत गेलं तिच्या आईला सांगितलं, आई आई तुमचा शिरीष रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय, पळा लवकर. ती पळत आली आई त्याची आणि पाहिलं तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला. बाकीची सगळे इंग्रज अधिकारी निघून गेले. बाकीची मुलं शिरीषच्या जवळ रडतायत येऊन. आईच्या डोळ्यातून पाणी चाललं. शिरीष बाळा तुझ्या छातीमध्ये छातीवर हात ठेवला बाळा, तुला किती मोठी जखम झाली रे बाळा, उठणारे बाळा शिरीष. अरे बाळा, तुला जर ताप आला तर रात्रभर मी झोळीमध्ये टाकायची, रात्रभर तुला झोका द्यायची बाळा. एवढी मोठी छातीमध्ये तुझ्या जखम झाली बाळा, उठणारे बाळा. पाणी मागितलं असतील बाळा तू, तुला कोणी पाणी दिलं? भारत माता होती का तुझं जोड पाणी देण्याकरता? एक जण पुन्हा आई मोठे रडा मोठा आनंद होईल, रडा मोठ्याने म्हणावं तर तिच्या डोळ्यातून पाणी चाललेलं. चेहऱ्यावर वेगळाच काहीतरी भाव होता. आई तुम्हाला रडा म्हणावं तर तुम्हाला डोळ्यातून पाणी चाललंय आणि तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी भाव दिसतोय. ती म्हणजे मला आईने सांगितलं, मला समाधान एका गोष्टीचं वाटतंय की 10 मुलं जन्माला घालण्यापेक्षा एकच मुलगा जन्माला घातला, पण तो या भारत मातेच्या कामी आला. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय, देवाने मला एकच मुलगा का दिला याचं वाईट वाटतंय. मला जर 10 मुलं दिली असती ना, 10ची 10 या भारत मातेच्या चरणी मी अर्पण केली असती, त्याचं मला वाईट वाटतंय. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. अशी मुलं जन्माला घाला की त्यांनी आपल्या गुंडा म्हणजे काय, गुंड नाही तर त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातला गुंडा, भक्तीच्या क्षेत्रातला पुंडलिकराय गुंडा, त्या ठिकाणी दातृत्वाच्या क्षेत्रातला हरिश्चंद्रराय गुंडा, शुरत्वाच्या क्षेत्रातला माननीय छत्रपती शिवाजी महाराज गुंडा. अशा प्रकारे अशी मुलं पैदा करा आणि अशा मुलांचे उपकार आपल्या देशाकरता ज्यांनी बलिदान दिले ना महाराज, त्यांचे उपकार आपण विसरून चालत नाही महाराज. ज्यांनी आपल्या देशाकरता बलिदान दिले उपकार आपण विसरून चालत नाही. मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो वीरों ने सीमा पर है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. मेरे वतन के लोगों जरा हाथ में लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो.
भारत मातेचं ऋण फेडण्याकरता अनेक देशवीरांनी आपलं प्राण दिलं महाराज. कारण मी सांगितलं पंचमहाभूताचं ऋण आपल्यावर आहे. भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, त्या ठिकाणी बाबूगिनो असतील, अवधीराचं बलिदान दिलं. होऊन बसला महाराज आजच्या घडीला. आज जर पाहिलं तर स्वातंत्र्य राहिले तर मला नाही वाटत स्वातंत्र्य राहिले म्हणून. हे स्वराज्यच चाललंय बरं बहुतेक ठिकाणी. आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. हा अहो स्वातंत्र्य आहे का महाराज? 10,000 15,000 एका मताला जर माणसं घेत असतील आणि ते देणारे देत असतील तर खऱ्या अर्थानं लोकशाही किती राहिली मला सांगता येते का तुम्हाला? लोकशाही राहिली का मला सांगा ना. अहो आमदार खासदारकीला पैसे कधी वाटत नव्हते पण त्याला सुद्धा आता 2-2 हजार वाटायची वेळ आली. हा मग लोकशाही कुठे राहिली तुमची? अरे ज्या देशवीरांनी आपल्या देशाकरता प्राण दिला, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि त्या स्वातंत्र्याचा आपण रास करून टाकला. थोड्या दिवसात असं नाही महाराज, असं व्हायला नाही पाहिजे. परंतु आपण सुद्धा जागृत असले पाहिजे आणि आपण कोणाला द्यायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. ज्यांनी पैसे दिले नाही त्याला तर नाहीच दिलं पाहिजे महाराज. जे पैसे घ्यायचे त्याला बरोबर कार्यक्रम करून टाकायचा. पैशाचा उतावला त्यांना असं करायचं महाराज. उलट करायचं तुम्ही कधी बी. पैसे द्यायला आले ना घ्यायचा पैसा परंतु त्याचा कार्यक्रम उलटा करायचा. हे शिका तुम्ही पहिलं. कारण देशाकरता ते आता निवडणूक लढवत नाही. देशाकरता ते आता त्या ठिकाणी निवडून जाणार नाही तर त्याची स्वतःची तुमडी भरण्याकरता ते त्या ठिकाणी जाणार आहे. कधी लक्षात ठेवा. पैसा वाटत असेल ना त्याला तुम्ही अजिबात मतदान करू नका. पैसे घेऊच नका. फुकट थोड्या 2 रुपया करता कशाला त्याला नाराजीदार होता. आणि देशवीरांनी आपल्या करता काय केलं त्या वीरांनी. आजही आपण भारता मातेच्या सीमेवर गेलो त्या सीमेवर 45-55 डिग्री तापमानामध्ये सैनिक लोक उभं राहतात महाराज. राजस्थान मध्ये त्या किती तप्त ऊन आहे. आपल्याला थोडं ऊन लागलं तर थोडी थंडी वाजली स्पाट आपल्याला तर आपण थंडीने गारवतो. 45 डिग्री मायनस तापमानामध्ये ते सैनिक उभं राहतात. त्या सैनिकाला विसरून चालत नाही. आणि गोळ्या छातीमध्ये येतात घुसतात. आपल्या कोणाचा तरी नवरा त्या सीमेवर उभा आहे. आपल्या बायकोचं कुंकू पुसून त्या ठिकाणी उभा आहे म्हणून आपल्या बायकांची कुंकू शाबूत आहे. कुणाचा तरी बाप त्या ठिकाणी सीमेवर उभा आहे म्हणून आपली मुलं आज घरामध्ये सुरक्षित आहे. आणि कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी नवरा, कुणाचा तरी त्या ठिकाणी घरातलं नातेवाईक सगळा त्या ठिकाणी कोणाचा तरी भाऊ असेल त्या ठिकाणी उभा आहे. खरंच त्यांना विसरून चालत नाही. जे आपल्या गावातले सैनिक असतील, माजी सैनिक असतील त्या ठिकाणी आजही सैन्यामध्ये कोणी असतील ना त्यांना मी सलाम करतो महाराज. त्यांच्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. हर करम अपना करे, हर करम अपना करे, ये वतन तेरे इंडिया है सलाम तेरे, हे वतन तेरे तुम्हाला ऋण सांगतोय भारत मातेचं ऋण आहे. आता पण सगळ्यांचं ऋण जर सांगायचं झालं ना महाराज त्या ऋणामध्येच आपलं प्रवचन होऊन जाईल. परंतु खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जे पुण्यस्मरण आहे त्या मातीचं आहे. त्या मातीचं ऋण आपल्यावर किती आहे. आई वडिलांचं ऋण किती असतात आपल्यावर. तर आई वडिलांच्या ऋणातून सुद्धा आपण उतराई होतच नाही महाराज. कारण आपण आपल्या शरीराची कातड्याची चप्पल जरी आई वडिलांच्या पायात घातली ना महाराज तरी त्यांचा उपकार आपल्या घरी फेडणार नाही. अहो बापाच्या घामाचा एका थेंबाचं ऋण सुद्धा आपण मुलं फेडू शकत नाही महाराज. त्यांनी कष्ट केले एक घामाचा थेंब त्याच्या कपडाला आलाय ना त्याचं ऋण सुद्धा आपण फेडू शकत नाही. अरे हाडाची काढी केली, रक्ताचं पाणी केलं, त्याने तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला आणि आपल्याला लहानाचं मोठं केलं.
मुलं विचारतात आमच्याकरता तुम्ही काय केलं, अरे तुमच्याकरता काय करायला पाहिजे अजून, तुम्हाला एवढा मोठा पिंड दिला, तुम्हाला एवढं मोठं लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं तुम्हाला, आणि स्वतः अशिक्षित असून दुसऱ्याच्या मांडाला राब राब राबले. स्वतःची साडी फाटली तर त्यांनी कधी साडी नवी घेतली नाही, गिरलेली साडी पुन्हा त्या ठिकाणी दंड घातलेले लोक म्हणतात त्याला. हातातल्या बांगड्या फुटल्या तर त्या बांगड्या नवी घेतल्या नाही. पैशातला पैसा वाचून आपल्या मुलांकरता शिक्षणाकरता ती आई करत असते, तो बाप करत असतो. महाराज जन्म दिला ज्या माता पित्याने, नको देऊ त्यांना दुःख रे. मस्तक ठेवू ह्या जन्मावरी, तेच स्वर्ग सुख रे. माये पित्यांना विसरू माये पित्यांना विसरू बोलला लहानपणामध्ये जावं आपल्या आणि लहानपणामध्ये जेव्हा आपल्याला समजेल, कारण आई वडील आपल्यावर किती उपकार करतात, किती प्रेम करतात, आणि स्वतः कधी पोटभर जेवत नाही, परंतु घासातला घास आपल्या चिमणीप्रमाणे चोचीमध्ये आणतात, आपल्या मुला लेकरांना भरवत असतात. त्याची आठवण जरी ठेवली ना तरी बरं होईल. महाराज बाप आजारी पडला तर दवाखान्यात जात नाही, पण आपल्या मुलांना पहिले दवाखान्यात घेतो. तो दवाखान्यात घाबरत नाही, परंतु त्याला वाटतं दवाखान्यात डॉक्टरने जर ऍडमिट केलं मला तर तिथे त्या ठिकाणी वेळ जाईल, मला काम करता येणार नाही. अशा प्रकारे बाप करत असतो, आई करत असते. आई आपल्या मुलावर किती प्रेम करते, किती प्रेम करते. आपल्या बाळाला जर थोडं दुःख झालं, आपल्या बाळाला जो खायला लागलं, मग काही सांगितलं तुम्हाला काही दुखणं आलं तर आईच्या चेहऱ्यावर तिचा जीव कासावीस होतो, तिचा प्राण कासावीस होतो. असं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तिच्या पिढे बाळ, 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 तिच्या पिढे मातेचा स्वभाव असतो तो सतत मुलांसाठी धडपडणारा असतो, सतत लेकरांकरता जीव त्या ठिकाणी तिचा कासावीस होत असतो. किती कासावीस होत असतो. आपल्या लेकराला काही संकट आलं तर आपल्या प्राणाचं सुद्धा बलिदान द्यायला ती मागे पुढे पाहत नाही. महाराज आपला जीव सुद्धा द्यायला तयार होती ती आई. डॉक्टरने जर सांगितलं ना तर तुम्हाला आई पाहिजे की बाळ पाहिजे, एकाच वाचू शकतो, त्यावेळेस घरातली कुटुंबातले काय म्हणतात, आई वाचली पाहिजे, आई वाचली पाहिजे, बाळ नंतर होते. पण ज्यावेळेस टीचरवर आईला आतमध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये घेतात त्यावेळेस आई काय म्हणते माहिती का, डॉक्टर साहेब तुमचं बोलणं सगळं मी ऐकलं, बाळ गेलं तरी चालेल, घरचे नातेवाईक सांगतात, पण माझं ऐका डॉक्टर साहेब, मी हात जोडते, पाया पडते तुमच्या. मी आतापर्यंत 22, 23, 25 वर्ष मी हे जग पाहिलंय, पण माझं बाळ पोटामध्ये आहे, त्याने अजून जग सुद्धा पाहिले नाही, कसं जग आहे ते. मी मेले तरी चालेल, परंतु माझ्या बाळाला वाचवा डॉक्टर साहेब, माझ्या बाळाला वाचवा.
तुम्हाला माझी शपथ आहे डॉक्टर साहेब, मी मेले तरी त्याला माझं बाळ वाचलं पाहिजे अशी ताई म्हणते ना. तुम्हाला एक विंचूचं उदाहरण सांगतो. मला विंचू असते ना, तुम्ही त्याच्या रानात ज्या शेतकरी मंडळी सगळे एखादं विंचू असतो ना, विंचू असताना नाही मला. विंचू झाल्यानंतर विंचूला किती मुलं होतात, एका पिल्लं किती होतात झाली तर 20-25 पिल्लं होतात त्या विंचूला. ती पिल्लं झाल्यानंतर पिल्लं लहान 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 पिल्लं आईच्या पोटातून निघतात. निघाल्यानंतर त्या आईला म्हणतात, आई आई काहीतरी खायला दे ना, आम्हाला भूक लागली आई. ती पिल्लं म्हणतात विंचूची. तर आई त्या पिल्लाकडे पाहत राहते. पिल्लं आईकडे पाहतात आशेने, आई आम्हाला काहीतरी खायला देईल. आता विंचूला वाटतं, बाळांनो मला स्तनच दिले नाही देवानं, मी तुम्हाला काय द्यावं खायला, आता काय द्यावं खायला. ती बाळं म्हणतात, आई तुला वाटत नाही का आम्ही वाचलो पाहिजे? आई आम्ही मेलो तर चालेल का तुला? आई आम्हाला काहीतरी खाल्लं तर आम्ही वाचणार आहे का? आई आम्हाला काहीतरी खायला दे. ती पिल्लं म्हणतात आशेने, ती 20-25 पिल्लं त्या आईकडे पाहतात. ती विंचू काय म्हणते माहिती का, बाळांनो तुम्ही असं करा, माझ्या अंगाचं कण 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 मांस तुम्ही भक्षण करा, तुम्ही माझं मांस खा, तुमचं पोट भरेल. आता ती पिलांना काय करतात, ते आईचं मांस खायला बोलतात. अशी मुलं नाहीत का आपल्या? आईचे बँकेतले पैसे काढून घेणारे, शेवटी बापाला उखाडी करणारे नाही. कण 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 मांस काय करतात, ती पिलं खाऊन घेतात. आणि खाल्ल्यानंतर महाराज ती आई नाही हालचाल सुद्धा करत नाही. महाराज किती त्रास होत असेल, अंगातला मांस तिलच तोडतात ती पिल्लं. आणि ती विंचू शांत बसून असते, माझ्या पिलांचं पोट भरणार आहे. ऐसा मातेचा स्वभाव, काय मातेचा स्वभाव आहे महाराज. आपल्या जीवावर उदार होती ती आई होती महाराज. ती विंचूचं सगळं मांस पिलं खाऊन घेतात. एक क्षण असा येतो, त्या पिलांचं पोट भरलेलं असतं, पण ती विंचू मेलेली असते महाराज. ती देहाचा त्याग केला असतो, ती मेलेली असते महाराज. आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं होतं एक ठिकाणी. मी आमच्या घर होते भेटायचं, ते पाडायचं होतं, ते पाडलं. आणि ते पाडल्यानंतर एक भेंडा उचलला, त्याच्या खाली भाला मोठा विंचू दिसला मला. लहान होतो मी या मुलीसारखा, एवढा मोठा विंचू. आणि त्याला पिल्लं लहान ती पिल्लं होती. मी पाहिलं आणि ती पिल्लं दिसतात, ती विंचू काडकाने उचललं, ती मेरडी कष्ट करत असते, खूप त्या ठिकाणी यातना सहन करत असते. तुम्हाला 750 वर्षापूर्वी तुम्हाला सांगेल महाराज, एक आई अशी होऊन गेली. आपल्या पिलावर असं संकट आलं, आपल्या मुलावर असं संकट आलं की त्या मुलांना त्या ठिकाणी विठ्ठल पंताने रुक्मिणी साहेब ज्ञानेश्वर माऊलीची तुम्हाला थोडंसं कथानक सांगेल 2 मिनिटांमध्ये. ज्यावेळेस असा प्रसंग घडला की विठ्ठल पंतांनी त्या ठिकाणी संन्यास ग्रस्ताश्रम स्वीकारला. आणि ग्रस्ताश्रम करत असताना त्या ठिकाणी त्यांना प्रपंचामध्ये काही मन लागेना. मग त्यांनी काय केलं, ते पत्नीच्या आज्ञा घेऊन त्या ठिकाणी संन्यास ग्रहण केला. संन्यास घेतल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी साहेबांना वाटायचं माझा पती मला सोडून गेले, पती सोडून गेले. रोज उठायच्या, ज्ञानेश्वर माऊली समाज पिंपळाचं वृक्ष आहे का, त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या. एक दिवस त्या श्रीपाद स्वामी आले. श्रीपाद स्वामींच्या सकाळी प्रदक्षिणा मारत असताना श्रीपाद स्वामी दिसले. त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर त्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्य होती भो, अष्टपुत्र सौभाग्य होती भो. रुक्मिणी साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते म्हणजे आशीर्वाद दिला तुम्ही ह्या जन्माचा ते पुढील जन्माचा दिला मला, बरोबर. तर त्या ठिकाणी ते म्हणतात असं का बोलतेस, तर ते म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिला, परंतु माझे पती मला त्यांनी घरी हकीकत वगैरे सांगितली. आणि हकीकत सांगितल्यानंतर माझे पती मला सोडून गेले. सगळ्या फोना वगैरे सांगितल्यानंतर त्यांनी पाहिलं तर श्रीपाद स्वामी त्यांच्या लक्षात आलं. श्रीपादांनी सांगितलं, श्रीपादे मस्तकी हात ठेवेला निरोपती दिला चैतन्याशी. विठ्ठल पंतांना पुन्हा प्रपंच करण्याकरता पाठवलं. आणि ती पुन्हा आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर माझ्या दारी जणू दिवाळी यावी, पाहुणी यावी, त्याप्रमाणे रुक्मिणी साहेबांना आनंद झाला. माझा पती मला पुन्हा माझ्या घरी आले, माझे पती पुन्हा घरी आले. खूप त्या ठिकाणी रुक्मिणीला आनंद झाला. रुक्मिणीला वाटलं माझा पती आला, माझ्या कपाळाचं कुंकू मला सोडून गेला होता, पण आले परत. आल्यानंतर त्या ठिकाणी मात्र आळंदीमध्ये कावगाव सुरू झाली महाराज. भले मोठ्या पगडे घातले डेरीवाले, त्या ठिकाणी ब्रह्मवृंद. ऐकले का सिद्धोपंत, अहो पहा संन्यासी, अहो पहिला संन्यास घेतो आणि पुन्हा ग्रहस्थाश्रमामध्ये येतो. कसला हा संन्यासी, आणि ज्याला संन्यास घ्यायचा जमला नाही त्यांनी संन्यास घ्यायचाच कशाला महाराज. संन्यास घेणं का सोपी गोष्ट आहे का, आणि ती वेटावळी होऊ लागली. अरे संन्यास घेणं म्हणजे लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाला, दात नसलेल्या माणसाला खावं लागतात, असं त्याला म्हणतात संन्यासी. मी माझी आठवण विसरले जायचे अंत्य करणं, मी माझी आठवण विसरावं लागते. आणि हा प्रपंच विसरणे संन्यास घेतो आणि हा ब्राह्मण धर्माला कलंक लावल्याने अशा प्रकारे तीन वेटावळी होऊ लागली. अरे धड ना संसारात धड ना पारमार्था, असल्यातला हा प्रकार. विठ्ठल पंतांना सर्वजण काव काव त्याचे नावे ठेवू लागले. विठ्ठल पंतांना खूप दुःख व्हायचं. म्हणजे
यांना आळंदीचे हद्दपार करा, आळंदीतून हाकलून द्या. त्यांनी सिद्ध बेटावर त्या ठिकाणी प्रपंच टाकला आणि सिद्ध बेटावर प्रपंच करू लागले. प्रपंच करत असताना त्या ठिकाणी लोक त्यांना हसायचे. हसणारे लोक बरोबर हा संन्यास करती, उपवास करू, हास दर्शनाचा. त्यांच्याकडून लांबून सुद्धा त्यांना पाहत नव्हते, त्यांना स्पर्श करून देत नव्हते. अशा प्रकारे 12 वर्ष त्या ठिकाणी सिद्ध बेटावर राहत असताना त्या ठिकाणी 2-2 वर्षाच्या फरकानं मुलं झाली महाराज. मुलं झाली. कोण कोण झालं? कारण सदाशिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपानातून झाला. त्या ठिकाणी मूळ मात्र माया मुक्ताई. अशा प्रकारे या चारही भावंडांनी अवतार घ्यावा आणि अवतार घेतल्यानंतर त्या ठिकाणी ती मुलं लहानाची मोठी होऊ लागली. मोठी होत असताना अशी मोठी झाली त्यांना थोडं थोडं कळायला लागले महाराज. आळंदीकर म्हणायचे चालती हो कार्ट्यांनो, अरे संन्यासाची मुलं या रस्त्याने जर दिसलात तर याद राखा. विठ्ठल पंतांनी म्हणावं, त्या इंद्रायणीच्या डोहावर आपण जातो, त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये आंघोळ करतो. पण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली जर आंघोळीला गेले तर त्या ठिकाणी त्यांना चिखल मारावा, दगडाने मारावं. येऊ नकोस पुन्हा ह्या डोहावर, याद राखा. का आम्हाला आंघोळ करायचा अधिकार नाही? का नाही येऊ? तर त्यांनी सांगावं, या ठिकाणी तू जर आला तर इंद्रायणी वाटते, इंद्रायणी अपवित्र होते. माझ्या आंघोळीमुळे इंद्रायणी अपवित्र व्हावी. ज्ञानेश्वर माऊलीने रडत रडत घरी यावं. आई 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 रुक्माई त्या ठिकाणी चुलीवर भाकरी करत असताना ज्ञानदादांनी यावं. ज्ञानेश्वर महाराजांची मुलं ज्ञानदादांनी म्हणावं, आई हे आळंदीकर आपल्याशी असं का वागतात? का वागतात? संन्यासाची कार्टे आम्हाला का म्हणतात? आम्हाला कोणाला स्पर्श करू देत नाहीत, की रस्त्याने फिरू देत नाहीत. इंद्रायणीवर आंघोळीला गेलं तर आंघोळ सुद्धा करू देत नाही आम्हाला. असं का आळंदीकर वागतात आमच्या बरोबर? त्या आईच्या डोळ्याच्या कडा पाणवाव्या, डोळ्यातून पाणी यावं. रुक्माईने डोळे पुसावेत. आई तू रडतेस, आई तू रडतेस? नाही बाळा ज्ञाना, मी रडत नाही. डोळ्यामध्ये थोडा दूर गेला म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं, असं रुक्माईने म्हणावं. आणि लहानांनी मोठ्या माणसाकडे लक्ष देऊ नये, मोठ्यांच्या बोलण्याकडे. ज्ञानदादाला समजून घालावी. पण रुक्मिणी ऐसा मातेचा स्वभाव. माता कशी असते, जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. आपल्या मुलांना पीडा होते, आपल्या मुलांना त्रास होतोय ना. रुक्माई विठ्ठल पंताला म्हणावं, काहू आपल्या मुलांना आता समजायला लागले, की समाजाच्या टोचण्या, समाजाचं बोलणं त्यांना समजू लागले. काहीतरी मुलांकरता करा, त्यांना समाजामध्ये घेतलं पाहिजे, धर्मामध्ये घेतलं पाहिजे. याच्याकरता तुम्ही काहीतरी करा. धर्मसभा बोलवा, धर्मसभेमध्ये आपला विषय मांडा. काही प्रायचित्त देऊ द्या, आपण ते प्रायचित्त घेऊ. त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी धर्मसभेमध्ये जावं, धर्मसभेला विचारावं की आम्हाला काहीतरी प्रायचित्त द्या, आम्हाला काहीतरी प्रायचित्त द्या. त्या ठिकाणी धर्मपंडितांनी सांगितलं, ध्यान प्रायचित्त ऐसिया बोलले, विचारून भले हित करा. कारण त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रायचित्त जर पाहिजे असेल ना, तर तुम्ही दोघांनी ध्यान प्रायचित्त घ्या. तुमच्या मुलांचे काय करायचे ते आम्ही पाहू, पण तुम्ही पहिले ध्यान प्रायचित्त स्वीकारा. विठ्ठल पंत जड पावलाने आपल्या परण्यकुटीकडे येतात. रुक्मिणी असे म्हणतात, मिळलं का आपल्याला त्या ठिकाणी परवानगी? आपल्या मुलांच्या मुंजी व्हायला परवानगी मिळाली का? विठ्ठल पंत म्हणले, मिळाली परवानगी. कशा करता परवानगी? तर ते म्हणले, ध्यान प्रायचित्त घेण्याकरता मला परवानगी मिळाली. मला आता ध्यान प्रायचित्त घेतलं पाहिजे. मी जर या ठिकाणी समाजात नसलो, मी जर मेलो ना, तर माझ्या मुलांच्या नक्की मुंजी होतील, समाजामध्ये ते घेतील. रुक्मिणी म्हणावं, धनी तुम्ही मला सोडून नका जाऊ, नका जाऊ तुम्ही मला सोडून. तुम्ही असताना हा समाज हे आळंदीकर एवढे त्रास देतात, तर तुम्ही नसताना हे आळंदीकर मला टोचून मारतील. हो, नका तुम्ही मला सोडून जाऊ, मला तुमच्या बरोबर घेऊन चला. विठ्ठल पंत म्हणा, रुक्माई अरे तू जर माझ्या बरोबर आली तर मुलांचा सांभाळ कोण करेल? मुलं खूप लहान आहेत आपल्या, अजून मुक्ताई तर 5 वर्षाची मुक्ताई, 2-2 वर्षांची त्यापेक्षा मोठी मुलं. या ठिकाणी मुक्ताईने म्हणून नाही, पतीची अमता अनुसरणी पती होता. पती जिथं ना तिथं मी. तुम्ही असताना या पर्णकुटीमध्ये, या झोपडीमध्ये जी दुःख आली मला वाटायला, ती मी सुखाने त्याचा स्वीकार केला. पण तुम्ही नसताना जी सुख येतील ना, ती मला दुःखाप्रमाणे असतील. तुम्ही मला सोडून जाऊ नका, मलाही बरोबर घेऊन चला. विठ्ठल पंत म्हणले, तर ठीक आहे. आपण दोघं जरी समाजात नसलो ना, तर नक्की आळंदीकर आपल्या मुलांकडे दयेने पाहतील आणि त्यांना समाजामध्ये घेतील. आपण दोघं नसलो ना, तर समाज नक्की त्यांचा स्वीकार करेल. म्हणून विठ्ठल पंतांनी काय केलं, दोघांनी चल म्हणजे जायची तयारी कर. तर त्या ठिकाणी विठ्ठल, आता काय बरोबर घ्यायचं होतं महाराज? काही बरोबर घ्यायचं होतं? काहीच घ्यायचं नव्हतं.
आपण मूर्तीला मरणाला सामोरं जायचं म्हटलं तर आपल्या बरोबर काय करायचं? मोबाईल घ्यायचा आहे का, पिशवी घ्यायची का, कपडे घ्यायचे? विठ्ठलपंत रुक्माई साहेब म्हणजे चल लवकर. विठ्ठलपंत पंढरपूरच्या बाहेर उभे राहिले. रुक्माई म्हणतात चल लवकर. इतक्या लवकर मुलांना सोडून जायचं. मुलांचा निरोप सुद्धा घेतला नाही. मुलं एका कुशीवर झोपलेली होती. मुलं फाटका लुगड्याचा पदर त्या मुलांच्या अंगावर टाकलेला होता. काही मुलांच्या अंगावर होतं. वर जर पाहिलं तर छापरातून वर चंद्र दिसायचा, तारे दिसायचे. अशी झोपडी त्यांची पर्णकुटी. आज मुलांच्या अंगावर आईचा फाटका पदर होता. मला फाटका पदर चल म्हटल्याबरोबर त्या आईने आपला पदर काढून घेतला मुलांच्या अंगावरचा. आज खऱ्या अर्थानं मुलं उघडी पडली होती. त्यांच्या अंगावरचा फाटका पदर सुद्धा आईचा निघाला होता. आज आबाळाच्या छायेखाली ही मुलं सोडून चालले. माझ्या मुलांना कोण खा घे म्हणेल, कोण खा घे म्हणेल. रुक्माईचं काळीच गलबंद. ती पुढे जाऊ लागली. विठ्ठलपंत फुलवतात नको जाऊ, मुलं जागी झाली तर आपल्या जाता येणार नाही. विठ्ठलपंतांनी फुलवतात परंतु रुक्मिणी साहेब पुढे गेल्या आणि निवृत्तीच्या गालाचा मुका घेतला. घळघळ असे अश्रू उघडले. निवृत्तीच्या गालावर पडले. निवृत्ती होतो आई तू का रडतेस? निवृत्तीला छातीशी कवठाळो बाळा मोठे रडू नकोस, बाकी जागी होतील. निवृत्ती तू मोठा आहेस ना, तू मोठा आहेस ना बाळा. निवृत्तीला सर्व हकीकत सांगितले. आम्ही गेल्यानंतर तुमच्या मुंजी होतील, तुम्हाला समाज बहिष्कृत केलेला तुम्हाला समाजात येता येईल. अशा प्रकारे असं नको आम्हाला आई आमच्या मुंजी, नको आम्हाला समाज, आम्हाला आई बाबा तुम्ही पाहिजे, तुम्ही पाहिजे आई बाबा तुम्ही आम्हाला पाहिजे. निवृत्ती असं नकोच करू वेड्यासारखं, आम्हाला गेलं पाहिजे. हा समाज असा कसा समाज आहे की हा समाज आम्हाला बहिष्कृत करतो, आमच्या माता पित्यांना ध्यान प्रायचित्त घ्यायला लावतो. निवृत्तीला त्या ठिकाणी समाजाची अवस्था प्राप्त झाली. निवृत्ती त्या ठिकाणी विचारामध्ये गड झाला आणि त्या ठिकाणी खाली बसला आणि अशा अवस्थेमध्ये झडझडवली जाते, मागे परतून पाहती. अशा न जाण्याच्या प्रवासाला रुक्माई आणि विठ्ठलपंत निघून गेले. निघून गेल्यानंतर सकाळ झाली. पक्ष्यांची चिवचिवाट ऐकू येऊ लागला. पक्षी जागे झाले. त्या ठिकाणी मुलंही जागी झाली. सोपाना जागा झाला. मुक्ताई जागी झाली. मुक्ताई म्हणलेली आई कुठे गेली? सोपाना म्हणतो आई कुठे गेली? आई कुठे गेली म्हणून काय सांगावं? निवृत्तीला रडू येत होतं. निवृत्ती झाला तू का रडतोस? आई कुठे? मुक्ताईने जावं नदीवर, आई पाण्याने गेली असेल म्हणून मुक्ताई पळत इंद्रायणीवर गेली. सगळ्या बायांना विचारते माझी आई पाहिली का हो तुम्ही? माझी आई पाहिली का तुम्ही? नाही ग मुक्ता, तुझी आई आज पाण्याला झाली नाही. मुक्ताईने समोर पाहावं, एक बाई तिला आई सारखी दिसली. तिचा पदर झाला. आई आई तू मला का टाकून आली तुला? आई आई अगं आई मला पण पाण्याला यायचं तुझ्या बरोबर, दररोज मला घेऊन यायचीस ना. मग त्या ठिकाणी पदर झाल्यावर त्या बाईने पाठीमाग वळून पाहिलं तर दुसरीच बाई निघाली. मुक्ता तुझी आई नाही झाल्यास पाण्याला. मुक्ताईने रडत रडत घरी यावं आणि मुक्ताईने म्हणावं मुक्ताई यावं घरी आणि मुक्ताईने ध्यान त्या ठिकाणी टाव फोडावा. रुक्माई आणि विठ्ठलपंत त्या ठिकाणी मिळण्याच्या प्रवासाला गेले. रुक्माई जात असताना रुक्माईच्या अंतकरण कसं काढलं असेल महाराज? माया मंदिर हालला लागे कळचा फुटाया. माया मंदिर हालला लागे कळचा फुटाया. आज घायाळ पक्षीने झाली दिला ना सोडून. आज घायाळ पक्षीने झाली दिला ना सोडून. दादा दादा आई कुठे गेली? बाबा दिसत नाही, आई दिसत नाही. कुठे आई? कुठे बाबा? त्या ठिकाणी निवृत्तीचा हुंका दाटून यावा, त्यांनी भावंडाला जवळ घ्यावं आणि त्या आभाळाच्या छायेमध्ये त्यांनी आक्रोश करावा. कोण ऐकायला होतं त्या सिद्धबेटावर? त्या मुलांनी मोठ्याने आक्रोश करावा. आई बाबा म्हणून त्यांनी आक्रोश कंठ फोडला. मोठ्याने म्हणावं आई कुठे गेली? कुठे गेली माझी आई मला करमत नाही. येना माझी आई तू ग
9 महिने उदरात वागविले घास भरून तू मला चितविले रघुवारे आई मला कोण गाई अंगाई ये ना माझी आई तू ग ये ना माझी आई. अशा प्रकारे आई सोडून गेल्यानंतर आई कशा करता सोडून जाते महाराज कशा करता रुपये सोडून गेले विद्यापती सोडून गेले कारण माझ्या मुलांचं चांगलं व्हावं माझ्या मुलांना समाजामध्ये घेतलं पाहिजे म्हणून आपल्या प्राणाचं बलिदान करणारे आई वडील असतात महाराज. आपला देह जरी गेला तरी हरकत नाही जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकल तिचा प्राण विकल. आई समजणं खऱ्या अर्थाने देव समजणं हजारो जप केलं वाऱ्या केल्या परंतु तुम्हाला आई जर समजली नाही तर काही उपयोग नाही महाराज. खऱ्या अर्थानं आई बाप आहेत ना खरे दैवत आहेत माऊलीने मला सगळं तीर्थाचे धुरे जे का माता पितरे त्या सेवे शिकीर शरीर लोणे कीजे. आई वडील समजणं गरजेचं आहे. आई वडील सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ असं तीर्थ आई वडील आहेत आणि त्यांच्या शरीरात त्यांच्या अंगावरून आपलं शरीर जर ओळख टाकलं तरी आपलं त्या ठिकाणी कर्म कमी पडणार आहे महाराज. मग सांगितलं की आपल्या कातडीच्या चपला जरी केल्या तर त्यांचा उपकार आपल्या जरी भेटणार नाही. म्हणून आई वडिलांना पहिला नमस्कार आईला करायचा दुसरा नमस्कार बापाला करायचा तिसरा नमस्कार देवाला चौथा त्या ठिकाणी गुरुला आणि पाचवा अतिथीला नमस्कार करायचा. तुम्ही मला महाराज पहिला नमस्कार आईला करायचा पहिला देवाला का बरं नाही करायचा. देवाला नमस्कार पहिला का करायचा नाही. देवापेक्षा आई श्रेष्ठ आहे का तर हो देवापेक्षा सुद्धा आई श्रेष्ठ आहे. कारण आई कशी असते मला माहितीये का आई काहीच घेत नाही बाळाकडून आपल्या आई आपल्या बाळाकडून काही न घेता त्या ठिकाणी खस्ता यत्ना सहन करते काही कुठला तरी जीवनामध्ये त्याग करते आणि बाळाला सतत देण्याचा प्रयत्न करते सतत देण्याचा प्रयत्न करते. देव काय करतो माहिती का महाराज देव घेशी तेव्हा देशी असा अशी उदाहरण महाराज. देव माणसाकडून पहिले काहीतरी घेतो आणि मग देतो. तुम्हाला फुकट देव काही देत नाही महाराज. काय म्हणणे तुमचं देतो काय देव फुकट आपल्याला काही देत नाही महाराज. का तुम्हाला उदाहरण सांगेल या ठिकाणी द्रौपदीला सहस्र खंडे अन्न पाहिजे होतं दुर्वासृष्टीला खाण्याकरता तर द्रौपदीला अन्न मागितलं तेव्हा एवढे पाहुणे माझ्या घरी आले त्यांना अन्न नाही माझ्याकडे देण्याकरता काय देऊ त्यांना. देव म्हणले मला भूक लागली मला पहिले काय करते देवाने काय मागितलं खायला मागितलं पहिलं. द्रौपदी म्हणले आमच्याकडे काहीच नाही सुऱ्यान दिली थाळी सुद्धा धुवून ठेवली काय द्यावं देवा तुला काहीतरी का म्हणणं मला दे त्याशिवाय तुला मला देता येणार नाही. त्या ठिकाणी थाळीला भाजीचं पान चिकटलं होतं. देव म्हणाले बघ ते भाजीचं पान चिकटले आणि थाळीला ती मला तेवढं दे. देवानं भाजीचं पान घेतलं आणि तोंडामध्ये घातलं तृप्तीचा ढेकर दिला सहस्र खंडे अन्न पुरवलं मला त्या ठिकाणी दुर्वासृष्टींना. ती कथा बघ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. देवाने द्रौपदीचं भाजीचं पान घेतलं तेव्हा ते देवाने काहीतरी दिलं महाराज. शेवटीने काय केलं शेवटीची मुष्टी बोरं का व्हायला देवाने घेतलीच महाराज. थोर प्रेमाचा भोगेला काय दुष्काळ द्यायचा देवाने शेवटीची मुष्टी वर घेतली तेव्हा तिला मोक्ष प्राप्त करून दिला महाराज. सुदामा ब्राह्मण आहे. सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी देवाकडे याचना करण्याकरता आपल्या मित्राकडे आला. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो घर पे तुम्हारे गरीब आ गए आहे. सुदामा तुझ्या दारामध्ये आलाय देवा काहीतरी दे मला. त्याच्या सुदामाला काय दिलं सुदामाकडून पहिलं काहीतरी घेतलं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटीला गेला. शुद्ध भाव दे पुण्या गाव सोन्याचा दिला. सुदामाचा भाव शुद्ध बघितला आणि त्याला काय केलं गाव सोन्याचा देऊन टाकला मला सोन्याचा गाव देऊन टाकला. पण सुदामाकडून पहिलं देवाने घेतलं तेव्हा देतो असा असतो देव. तुकाराम सांगतात की अशी असते आणि नासा असतो बाप. आई कशी असते तर आई असते ना बाळाला जर थोडं जर दुःख झालं तर आईला त्या ठिकाणी दुःख होतं महाराज. ठेच लागे माझ्या पायाला आठवे तिच्या डोळ्याला अशी असते आई महाराज. आईचा स्वभाव कसा असतो जन्म दिला ज्या माता पित्याने नको देऊ त्यांना दुःख रे मस्तक ठेव या चरणावरती इथेच स्वर्ग सुख रे. त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं ना खऱ्या अर्थाने तिथंच सुख आहे आपल्याला होणार तिथंच देव आहे. हे कवी सांगतो आई म्हणू नको आईच हाक मारी ती हाक येई गाणी मज होय शोककारी. शाळेतून घराला येता धरील बोटी बांध
बांधून ठेवलेला घालीन घाच ओठी उष्ट्यातच्या मुखाच्या घेईन चुंबनाते सांगेन ना म्हणाया आम्हा शुभं करोती आम्हा शुभं करोती. अशा असते आई महाराज. आई एकदा कधी होती का महाराज? आई पुन्हा आपल्याला भेटत नाही. आई म्हणजे काय असते? आई दुधावरची साय असते, आई लंगाचा पाय असते, आई मंदिराचा उंच कळस, आई दारातील पवित्र अशी तुळस, आई म्हणजे भजनात वाजवायची लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतर मारलेली पहिली आरोळी म्हणजे आई. जगामध्ये तुम्हाला पैशाने सर्व गोष्टी खरेदी करता येतील, पण त्या ठिकाणी आई भेटणार नाही महाराज. आई भेटणार नाही. आईच्या जीवनामध्ये तुम्हाला पैशाने कधीच खरेदी करता येणार नाही. बाप पैशाने तुम्हाला भेटणार नाही. जगामध्ये सर्व गोष्टी भेटतील, पण तो आईला भेटत नाही महाराज. आईचं प्रेम एवढं किती असतं बरं? एखाद्याने विचारलं आईचं प्रेम किती असतं आपल्यावर? एकाला विचारलं मला आईचं प्रेम किती असतं? मला आईचं प्रेम आहे महाराज समुद्र किती मोठा आहे. समुद्र एवढं आईचं प्रेम असतं. एक कवी म्हणतो ना, आई माझी मायेचा सागर. त्या कवीला जर झाला महाराज तेवढे सगळे महाराज लोक माझे शिष्यचे सगळे महाराज लोक आई माझी मायेचा सागर म्हणतात. मी म्हटलं आई माझी मायेचा सागर चूक आहे ते. आई मायेचा सागर नाहीच मुळात. म्हणजे मग आई माय एवढा मोठा समुद्र आहे, मग आईचं प्रेम समुद्र एवढं नाही का? अहो समुद्राला कुठेतरी सीमा आहे मला. समुद्र आता इथं समुद्र आहे का आपल्याकडे? नाही. समुद्र कुठे? तुम्ही सगळे कुलाब्याला राहिलेले लोक आहे ना. कुलाब्याला मी सुद्धा आलो होतो मला. ते मला काही जमलंच नाही. मला आलो होतो रूपाना तिथं. कुलाब्याला खूप पैसा मिळतो म्हणजे कुलाब्याला. आजी मी कुलाब्याला बरेच दिवस काढले म्हणतात. कुलाब्याला सगळी मंडळी झाली कुलाब्याला असतात. कुलाब्याला गेलो मला तिथं कुलाब्याला चालताच येत नसायचं. चाललं का चपला घसरून जायच्या म्हणजे दर्यात पडलं का आपण तिथं सापायचो. ते सोपं गोष्ट आहे मला. कुलाब्याला दिवस काढलं ते काय कुलाब्याचे वातावरण कसं आहे तिथं गेल्या तर पहिले 2-4 दिवस जेवतच नाही माणूस गेल्या आणि मग नवीन पाहुणा काय झालं तुम्हाला? मग तुम्ही काय जेवत नाही नाही. मग ती झाली माणसं मस्त जेवत असतात नाश्ता करत असतात. त्यांना काय वाटत नाही तिथे गेल्यानंतर. पण नवीन माणूस गेला त्याचा कार्यक्रम 8 दिवस राहिलो नको झाले परत आलो मागं म्हणलं आपल्याच्याने काम काय सांगू तुम्हाला. समुद्र एवढा आई असते. आईची प्रेम समुद्र एवढा असतो. समुद्र किती मोठा असतो आणि समुद्र मी म्हटलं समुद्राला सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी मर्यादा आहे महाराज. समुद्राला सुद्धा मर्यादा. पण आईचं प्रेम कसं आहे? अमर्याद प्रेम आहे अमर्याद. आणि समुद्र कसं आहे? समुद्राचं पाणी चाटून बघितलं तर खारं पाणी आहे. पण आईचं प्रेम कसं आहे? आईचं प्रेम गोड आहे. समुद्र आईचं प्रेम खारं नाही. आईचं प्रेम गोड आहे. मग आई मायेचा सागर नाहीच मुळात. आईचं प्रेम अथांग आहे. दुसरा म्हटलं आईचं प्रेम ना महाराज तुम्ही म्हणता आईचं प्रेम मी सांगतो आईचं प्रेम किती आहे. आईचं प्रेम म्हणजे आकाश एवढं असतं. म्हणजे आकाश किती मोठं आहे. आभाळ एवढं प्रेम असतं आईचं. मग आईचं प्रेम आभाळ एवढं सुद्धा नसतं महाराज. आईचं प्रेम आकाशापेक्षा सुद्धा मोठं असतं. आपण शाळेत शिकत होतो. आता आकाश टेकल्यासारखं वाटतं. आकाश टेकल्यासारखं वाटतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला सरांनी बरोबर होतो सर माझ्या पाठीमागे असतं काय काळजी महाराज अरे सुपीकर महाराज आहे त्याला क्षितिज म्हणतात आहे का नाही. आकाश त्या ठिकाणी टेकलेलं दिसतं त्याला क्षितिज म्हणतात. परंतु आकाश त्या ठिकाणी आकाशाला सुद्धा कुठेतरी थांबल्यासारखं वाटतं. पण आईचं प्रेम आकाशापेक्षा मोठं आहे. म्हणजे अथांग आहे. आईचं प्रेम आकाशापेक्षा मोठं आहे. एखादं म्हणलं आईचं प्रेम महाराज तुम्हाला सांगू का आईला उपमा जर द्यायची ठरली तर आईचं प्रेम माँ का प्यार प्यार चांद जैसा होता है. म्हणजे आकाशात आईचं प्रेम चंद्रासारखं असतं. म्हणजे चंद्रासारखं सुद्धा नसतं. म्हणजे चांद पर मैंने तो दाग देखा है. मैंने चांद पर दाग देखा है लेकिन माँ के आंचल पे मैंने कभी दाग नहीं देखा. आईचं प्रेम चंद्रासारखं सुद्धा नसतं. आईचं प्रेम आहे ना आईचं प्रेम खूप मोठं असतं. देवाने सुद्धा आईला आई म्हणून हात मारावी. आईला सुद्धा देवाला सुद्धा आई म्हणावं इतकं आईचं मोठं प्रेम आहे बघा. आई कशी असते? आई विना माया विश्वात नाही. आई विना माया विश्वात नाही. खूप मोठं आहे आईचं प्रेम. आई आपल्या बाळावर किती प्रेम करते तुम्हाला सांगू का?
थोडक्यात मला उदाहरण सांगतो. आपल्या भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी ज्यावेळेस सार्वभौम आपल्या भारताच्या प्रथम पंतप्रधान झाल्या इंदिराजी गांधी, तर त्या अमेरिकेला गेल्या आणि अमेरिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या पत्रकारांनी इंदिराजींना प्रश्न विचारला. इंदिराजी गांधी त्यांना म्हटलं, त्या पत्रकारांना विचारायचं होतं की इंदिराजी गांधी तुम्हाला सर्वात जास्त आनंद कधी झाला, हे त्यांना पत्रकाराला विचारायचं होतं. The late Indira Gandhi, the former Prime Minister of our country, had gone to America. At the press conference there, a journalist asked a question, where you are happiest? He thought that he was happy to get the post of Prime Minister. पण इंदिराजी काय म्हणाल्या, I was happiest when I became a mother. इंदिराजी म्हणाल्या, त्या पत्रकाराला वाटलं की इंदिराजी प्रथम त्या ठिकाणी भारताच्या पंतप्रधान झाल्या म्हणून त्यांना आनंद झाला, असं त्याला वाटलं होतं असं म्हणतील. पण इंदिराजी गांधी म्हणाल्या, मी सार्वभौम भारताच्या पंतप्रधान झाले तरी परंतु मला एवढा आनंद झाला नाही. एवढा आनंद मला कधी झाला सांगू तुम्हाला, ज्यावेळेस मला माझा पहिला मुलगा मला झाला राजू, आणि त्या राजूला घेतलं, राजूला माझ्या छातीशी लावलं आणि त्यांनी गोळ्या ओठाने माझ्या स्तनाला स्पर्श केला आणि त्यांनी पहिल्या दुधाचा ज्यावेळेस घोट घेतला ना राजूनी, त्यावेळेस ती आनंदाची लकीर माझ्या हृदयातून माझ्या मस्तकापर्यंत गेली आणि मला जगामध्ये सर्वात आनंद त्यावेळेस झाला ज्यावेळेस माझ्या राजूने पहिला दुधाचा घोट प्राशन केला. आईला कधी आनंद होतो, आपल्या बाळाचा आनंद आईला जास्त होतो महाराज. ते पंतप्रधान झालं तरी इंदिराजी म्हणाल्या, मला एवढा आनंद झाला नाही, एवढा आनंद मला माझा राजू झाल्यानंतर झाला. म्हणजे आईचं प्रेम असं असतं महाराज, आईचं प्रेम असं असतं महाराज. आई आपल्या बाळावर किती प्रेम करते तुम्हाला सांगू का? किती नालायकातला नालायक मुलगा असू द्या, नालायकातला नालायक मुलगा असला ना तरी परंतु गावाने नाव ठेवते त्याला, तरी परंतु आई त्याला नाव ठेवत नाही महाराज. आई कधीच त्या मुलाला नाव ठेवत नाही. आई तुम्ही असं काय करता, त्याला मुलाला नाव ठेवत नाही. तुमचा मुलगा असा वागतो गावामध्ये असं करतो, फडे करतो, याची फुड कर, त्याचे उचल त्याचं, आई म्हणते माझा मुलगा तसा नाहीच हे मुळात. म्हणजे आईला तो प्रिय असतो, आईला तो प्रिय असतो. चला थोडं महाभारतात जाऊन तुम्हाला 2 मिनिटात महाभारतातून परत अथ श्री महाभारत कथा, अथ श्री महाभारत कथा, श्री महाभारत कथा, श्री महाभारत कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की, सारथी मुझके बने श्री कृष्ण भारत पार्थ की. निर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ऐकलं महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने त्या ठिकाणी तुम्ही आवश्यक आणि युद्धाला 7-8 दिवस होऊन गेले आणि ते युद्ध चाललं असताना भीष्माचार्यांनी सभा बोलवली. रात्रीच्या वेळेस भीष्माचार्य म्हणले सभा घ्या. म्हणजे कशा करता उद्याची युद्धनीती कशी करायची त्याच्याकरता सभा घेण्याकरता भीष्माचार्य आले आणि हे भीष्माचार्य त्या ठिकाणी बोलत होते. सगळं कौरवांचे सैन्य आलं होतं. त्या ठिकाणी दुर्योधन होता, शकुनी मामा होते, द्रोणाचार्य वगैरे सगळे मंडळी त्या ठिकाणी होते. त्यावेळेस दुर्योधन काय बोलतो माहितीये का, मामाश्री ये युद्ध हम जीत ही नहीं सकते, ये युद्ध हम जीत ही नहीं सकते. त्याच्या शकुनी मामा म्हणतो, भांजे तुम क्या बोल रहे हो, क्या बोल रहे हो, क्या बात कर रहे हो. दुर्योधन म्हणतो की हे युद्ध आम्ही जिंकू शकत नाही, कारण ज्या सेनाचा सेनापती सेना नायक युद्ध आपल्या परकीय सैन्याला जाऊन मिळाले ना ते सैन्य कोणी जिंकू शकत नाही, पुन्हा जिंकू शकत नाही. म्हणजे आपले भीष्माचार्य इकडचं खातात आणि पांडवांचं खातात. पांडवांचं प्रेम त्यांच्या मनामध्ये एवढं आहे की आपण युद्ध जिंकू शकत नाही. आतापर्यंत माझे 7 भाऊ मेले, आता आपण एक एक करून कौरवांचे आमचे सगळे मरून जाऊ, तरी परंतु आम्ही जिंकू शकत नाही मामाश्री. त्या ठिकाणी भीष्माचार्याला राग आला. भीष्माचार्य म्हणतात अरे दुर्योधना तू काय बोलतोस. त्या ठिकाणी दुर्योधनाला राग आला आणि पितामह भीष्माचार्य त्या ठिकाणी शपथ घेतात. भीष्माचार्य म्हणतात मैं गंगा पुत्र भीष्म ये प्रतिज्ञा करता हूँ कि कल पांडव ने पृथ्वी निष्पांडव कर दूंगा, ये पृथ्वी निष्पांडव कर दूंगा.
आणि नाही कर दिया तो मैं अपनी जान दे दूंगा. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली महाराज. भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे ती. पांडवांच्या सैन्यामध्ये सगळीकडे त्या ठिकाणी दुःखाचं वातावरण निर्माण झालं. पांडव सैन्यामध्ये शोकाचं वातावरण तयार झालं. उद्या आता भीष्माचार्य त्या ठिकाणी सगळं सैन्य मारणार, पांडवांना मारणार म्हटलं मारणारच. त्या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली होती. मग श्रीकृष्णाने काय केलं? श्रीकृष्ण द्रौपदीकडे गेले. द्रौपदीला सांगितलं की पहाटच्या सुमाराला आपल्याला जायचंय कोणाकडे? भीष्माचार्याकडे. आणि भीष्माचार्य त्या ठिकाणी ध्यानात बसले. त्यांच्या पाया पडायचं आणि पाया पडल्यानंतर फक्त बांगड्यांचा आवाज करायचा. बांगड्यांचा आवाज केला ना करायचा आणि बांगड्यांचा आवाज केल्यानंतर बांगड्यांचा आवाज केला ना की भीष्माचार्य तुला काय आशीर्वाद द्यायचे ते देतील. तसं ठरलं. रात्रीच्या पहाटच्या सुमाराला गेले. त्या ठिकाणी द्रौपदीने पायावर डोकं ठेवलं आणि पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि बांगड्यांचा आवाज केला. 3 आवाज जगामध्ये खूप प्रसिद्ध आहेत महाराज. बांगड्यांचा आवाज, पैशाचा आवाज आणि एक बाटलीचा आवाज. टाकून वाजलं की लगेच लोक टव करतात. पैसे कोणाच्या खिशातून पडू द्या, लगेच लोक इकडे पाय करतात. कोणाच्या हप्त्यात नाही पडले. पैशाचा आवाज, बाटलीचा आणि बांगड्यांचा आवाज लगेच. भीष्माचार्यांनी त्या बांगड्यांचा आवाज ऐकला आणि भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. भीष्माचार्यांच्या तोंडातून आशीर्वाद बाहेर पडला महाराज. पाया पडला सांगतो. पाया पडला ना माणूस, त्याला जे आपल्या भाग्यामध्ये नाही ती सुद्धा आपल्या भेटण्याची शक्ती म्हणजे त्या दर्शनामध्ये असते महाराज. जी गोष्ट आपल्याला अधिकाराने प्राप्त होत नाही ती आपल्या दर्शनाने प्राप्त होऊ शकते. म्हणून आई बाबाचं दर्शन घेत चला महाराज. आई बाबाचं दर्शन घेत चला. गुरु चरणी ठेविता भाव, त्या ठिकाणी बांगड्याचा आवाज ऐकलेला. द्रौपदीने म्हणावं हा आशीर्वाद पुढल्या जन्माचा का ह्या जन्माचा? भीष्माचार्याने डोळे उघडून पाहावं. भीष्माचार्याने म्हणावं ह्या जन्माचा आशीर्वाद दिला, परंतु तुला इथं कोणी आणलं मला पहिले म्हणजे कृष्णाने आणलं तुला. पण भीष्माचार्याने ओळखलं आणि भीष्माचार्य म्हटले ठीक आहे. म्हटले आता उद्या शिखंडीला पुढे उभं करा आणि त्या शिखंडीच्या आडून बाण मारा. कारण मी निष्पांडव कृती करीन म्हटलं नाही तर मला सुद्धा आता मारावं. कारण भीष्माचार्य आहे ना ते इच्छामरणी होते. त्यांना मरण स्वतःच्या त्यांच्या मनावर होतं मरायचं. कधी इच्छामरणी होते. त्यामुळे पांडव त्यांना मारू शकत नव्हते. भीष्माचार्य म्हणजे शिखंडीच्या आडून मला बाण मारा म्हणजे मी त्या ठिकाणी शरपंजरी पडेल. अशा प्रकारे भीष्माचार्याने युक्ती सांगावी. भीष्माचार्य शरपंजरी पडले. भीष्माचार्य शरपंजरी पडल्यानंतर पुन्हा युद्ध चालू झालं. युद्धामध्ये असंख्य कौरव मारले गेले. या ठिकाणी फक्त कोण उरलं? फक्त उरला कोण? दुर्योधन उरला. ऋतुवर्मान, कृपाचार्य, अश्वत्थामा अशा प्रकारे 4 जण उरले. 4 जण उरल्यानंतर तो आईकडे गेला. आणि आईकडे गेल्यानंतर आईला म्हटलं आई 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 तुला वाटत नाही मी वाचावं म्हणून? तर आई म्हणते तुला असं का बोलतोस बाळा? दुर्योधन म्हणतोय आईला, गांधारी मातेला, आई तू जर मनात आणलं ना तर मी या युद्धामध्ये वाचेल नक्की. कारण धर्मदादा मला सांगतोय की तुला जर वाचायचं असेल तर तुझ्या आईकडे जा आणि आईचं दर्शन घे. आई वाचण्याकरता तूच मला योग्य वाचू शकतेस. माझ्याकरता काही एक करशील आई? अरे ती आई म्हणती बाळा तुझ्याकरता मी काही करायला तयार आहे. तू जर म्हटलं ना अग्नीमध्ये उभं राहा तर मी अग्नीमध्ये उभे राहील. तू म्हटलं कड्यावरून उडी टाक तरी मी तुझ्याकरता कड्यावरून उडी टाकेन. बाळा तू सांगशील ते मी करीन. माझा प्राण द्यायला तयार आहे. म्हटले मग डोळ्यावर पट्टी काढशील आई? धर्मदादा म्हणतो तू डोळ्यावर पट्टी बांधली तेवढी काढली ना आणि मला जर नका शिकांत पाहिलं तर मी वज्रदेवी होईल. बाळा तुझ्याकरता मी पट्टी काढली. म्हणजे आई आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. नवऱ्याचं लग्न झालं त्यावेळेस तिच्या दृष्टाठा डोळे नव्हते, दिसत नव्हतं. मग लग्नाच्या वेळेस गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली होती. ती पट्टी तशीच होती. पट्टी काढल्यानंतर आईच्या डोळ्यामध्ये किती शक्ती असते. आईने नुसतं मुलाकडे डोळ्याने जरी पाहिली तर काय होतं तुम्हाला सांगतो महाराज. काढशील डोळ्यावरची पट्टी हो काळी बाळा, पण उद्या रात्रीच्या वेळेस तू काय कर तर तू अंगावर कुठलंच वस्त्र घालू नकोस. आता विधी अवस्थामध्ये त्या ठिकाणी माझ्याकडे त्या ठिकाणी दुर्योधनाला ठीक आहे रात्रीचं अंगावर कपडे नाही काय नाही निघाला आईकडे. आईने सांगितलं ना उड्या बागडा आहे अंगावर कपडा नाही काय निघाला. कृष्णाने अडवलं म्हणे हे जर असं केलं ना हे मरणारच नाही आपल्या जने. आता म्हणजे त्याला वाचवायचं कसं हा प्रयत्न कोणाचा एका आईचा आहे आणि त्याला मारायचा कसा.
पाप्यातला पापी हे फार नालायक आहे. त्या नालायकाला मारायचं कसं हा प्रयत्न देवाचा आहे. आणि वाचवते आई पहा महाराज. आई वाचवण्याचा प्रयत्न करते. देव म्हटला तुला जनाची नाही म्हणे तरी वाचू दे थोडी लाज. आणि म्हटलं लहान होता तेव्हा ठीक होतं. आई पुढे बोकडा पागडा नागडा चालत होता. आता एवढं मोठं झाला असं आई पुढे उघडा चाललाच म्हणला तुला काही वाटतं काय. म्हणलं मग आईने बोलवले मला तसंच म्हणला. अरे म्हटलं नाही त्या कमरे भोवती तरी काहीतरी गुंडळ. तू लहान आहे का तू मोठा टोंगा झाला काहीतरी कमरे भोवती गुंडळ. देवाने त्या ठिकाणी दिला शेला दिला आणि कमरे भोवती त्याला गुंडाळायला लावला. आणि तू आईकडे गेला. आई म्हणली बाळा आलास. म्हणजे हो आई आलो मी. आल्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली गांधरी मात्री. त्या नकशिकांत पाहिलं. नकशिकांत पाहिल्यानंतर म्हटलं आई तू असं कर बाळा तू फसलास. कारण आई मी वज्रदेही झालो नाही. आता वज्रदेही झालो नाही. झालाच बाळा तू वज्रदेही. परंतु तू चूक केलीस. कमरे भोवती तू गुंडाळले ना तेवढा भाग तुझा कोमल राहील. त्या कमरे भोवतीचा भाग कोमल राहील. त्याच्यावर काही गदा वगैरे लागून घेऊ नकोस. सगळं अंग तुझं वज्राचं झाले पण तू कमरेला बांधल्यामुळे तुझं कोमल झालं. युद्धामध्ये भीमाचं ना त्या ठिकाणी दुर्योधनाचे युद्ध चालू झालं आणि भीमाने एका फटका मारायचा. भीमाला जो फटका मारला का देव म्हणायचा भीमाला त्यांनी गदा मारली दुर्योधनाला की भीम लांब उडून पडायचा. देव म्हणायचा अंग कशाचे लोखंडाचे काय म्हणला. कारण आईच्या पाहण्यामुळं त्याचं अंग सगळं वज्राचं झालं होतं महाराज. भीमाने किती मारलं आणि ते भीमाला मारलं तर भीम लांब पडायचा तिकडे जाऊन. भीम म्हणला आता काय मरतो का म्हणला देवा मी. हे काय मला आठवत नाही मला. मी 99 मारली म्हटले यांचे कौरव. 99 पोरांना मारलं पण हे काय मारा ना म्हटलं माझ्याच्याने. देव म्हणायचा अरे भीमा पाहतोस काय मार भीमा असा देव म्हणायचा. माणीव थाप टाकायचा देव. ते भीमाच्या काय लक्षात येईना. पुन्हा 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 देव म्हणायचा अरे भीमा देव म्हणायचा. भीम म्हणायचा काही जमत नाही. भीम दुसरीकडेच मारायचा अंगावर टन दिशी ती गट उडायची. भीम पडायच्या बाजूला. देव म्हणाय काय म्हणत नाही. भीमा अरे पाहतोस काय मार भीमा. मांडीवर थाप. भीमाच्या लक्षात आलं. अरे म्हणला मांडीवर मारा सांगते का देव. मग गदाचा फटका मारतो म्हणे मांडीवर रक्त भांबाळून खाली पडला. मग त्या रक्ताच्या थांबल्यात पडला. गदेचे फटके मारले त्या ठिकाणी धरत मारून मारून त्या ठिकाणी त्याला बेदर केला. खाली मृत अवस्थेमध्ये पडला. मृत अवस्थेमध्ये पडल्यानंतर सर्व म्हणजे आता मरण थोड्या वेळा सगळे निघून गेले त्या ठिकाणावर. पण एक आई असते मला त्याच्याकरता सांगेल सर्व वकील साहेब तुम्हाला एक सांगेल कोर्टामध्ये कुठल्याच गुन्ह्याला शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा आहे. परंतु एक कोर्ट असेल महाराज त्या कोर्टामध्ये सगळे गुन्हे माफ होतात. ते कोर्ट म्हणजे आईचं कोर्ट आहे. बाळाने काही करू द्या त्या कोर्टामध्ये गुन्हे सगळे माफ ते आई करते. दुर्योधनाचं तुम्हाला आता पळत सांगतो कारण मला सारखं तिकडून फोन होता त्याचा मला आठवून घ्यायचं नाही. भीमाला सांगितलं त्या ठिकाणी पडले होते. त्या ठिकाणी कृतवर्मा कृपाचार्य आले. अश्वत्थामा आले आणि अश्वत्थामाने त्या ठिकाणी अश्वत्थामाला सांगितलं की पांडवांना तू मार कारण तुला मरण नाही. मग अश्वत्थामाने केला आणि त्या ठिकाणी शिबिकेमध्ये त्याला वाटतं पांडव झोपले म्हणून त्यांनी काय केलं की पांडव समजून पांडवांच्या मुलांचीच मुंडके कापली महाराज. आणि तो दुर्योधनाला मरणाच्या अवस्थेमध्ये दुर्योधन होता. त्या दुर्योधनाकडे घेऊन आला. दुर्योधन मला अरे मला मी आता मरतोय परंतु एक सुद्धा पांडव आमच्या ह्याच्याने मेला नाही याचं मला दुःख होते. म्हणून ते त्या ठिकाणी रडून त्या ठिकाणी दुर्योधन मेला महाराज. आणि मग त्यांनी पांडवांची मुलं मारली होती. कोणी अश्वत्थामाला पकडून आणलं. कोणी अर्जुनाने आणि द्रौपदी समोर उभं केलं. सांग द्रौपदी याला काय शिक्षा करायची आता तू. द्रौपदी म्हणते याला सोडून द्या म्हणजे याला मारू नका. म्हणजे आपली मुलं 5 मारले त्यांनी याला सोडून दे म्हणते तू. म्हणले मुलं मेल्याचं दुःख किती असते हे मला विचारा. माझी 5 मुलं मेल्या तिचं दुःख शोक मला आहे पण माझे नवरे तरी माझ्या समोर आहेत. परंतु त्या गौतमीचा द्रोणाचार्य पती आहे ते सुद्धा तिला सोडून गेले आणि याला जर मारला अश्वत्थामाला तर त्या आईला किती दुःख होईल. सोडून द्या. त्याच्या कपडावर जखम केली आणि तो आजही फिरतोय महाराज पृथ्वीवर. अश्वत्थामा त्याला चिरंजीवच असल्यामुळे पण त्या कपडाला एवढी मोठी जखम आहे. रक्त त्याच्या कपडातून वाहतंय. तो आजही तू चांगल्या माणसाला नाही भेटत का. तुम्ही म्हणा आपल्याला कसं नाही भेटला अजून तुम्ही चांगले असतात म्हणून नाही भेटला. पाप्यातला पापी माणसा असेल ना त्याचीच गाठ पडते. त्याला भेटतो त्याला तेल मागतो ते कपडावर टाकायला. त्याला कपडातून रक्त आणि तो आजही वाहतोय. तो आजही जिवंत आहे. आजही पृथ्वीवर भ्रमण करतो. म्हणजे मला आई सांगायची होती की एवढा मोठा अश्वत्थामाने गुन्हा केला तरी परंतु त्या आई त्याला माफ करायला सांगते. म्हणून आई अशी असते महाराज. आई अशी असते. म्हणून या आजींचं जाणं झालं त्यांना गेल्यामुळं हे खूप मोठं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याकरता सर्वांना शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वर देव त्याकरता आई कशी असते. प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई बोलावं तुझं आता मी कोण त्या उपाई. नाही जगात झाले आबाळ या जीवाची आई उणी व चित्ती हृदयी तुझीच
जगाती तू गाय वासरू मी तू मायले करू मी ताटा तुटी जहाली आता कसे करू मी प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी गेली दुरी दिगंतरा आता ये नाही घरा विजला हो नंदाची झाला शेवट हा घोडा झाला शेवट हा घोडा देवी पुराणी आजी आणि नातवंडाचं नातं कसं सांगू का नातवंडाला खूप जीव लावला नातं आजीचं नातवंडाचं असं नातं असतं महाराज ते फक्त अल्पकाळ मिळतं किती काळ मिळतं फक्त अल्पकाळ मिळतं परंतु ते जीवनभर आपल्याला आठवणीत राहतं महाराज आठवणीत राहतं असं असतं नातं आजोबा आणि नातवाचं नातं कसं सांगू का आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र त्याला नातवाला जीवनामध्ये कितीतरी मित्र येतात हजारो मित्र येतात परंतु पहिल्या मित्राची सर नाहीत महाराज त्या नातवाला आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा दोस्त असं असतं आजीचं आणि आजोबाचं नातं आपल्या आजोबा झाल्यानंतर आपल्याला परत मित्र आहे का आता नातवंड हाच शेवटचा मित्र आपला म्हणून आजी आजोबाचं नातं असतं असं असतं महाराज आजीच्या जाण्यामुळे खऱ्या अर्थाने या घरामध्ये खूप प्रेम केला खूप आपल्या नातवांना आपल्या नातसूंना पल्लवी असेल आमची धोंडीवा महाराजांची कन्या या घरामध्ये दिली आणि त्यांचं खूप असं प्रेम करावं आणि ते आजीचं नातं कसं असतं आजी आज असती तर घराचं अंगण बोललं असतं आजी तू आज असती तर घराचं अंगण आज बोललं असतं सुना सुना अंगण दिसलं नसतं आजी तू आज असती तर आजी तू असती तर पुराण कथा सांगितली असती नातवंडा भोवती खेळली असती आजी तू असतीस तर मायेचे 2 शब्द बोलले असती दारामध्ये तुळस पूजली असती आजी तू असतीस तर आजी तू असती तर अंगाई गीत गायले असती दारात काठी वाजली असती आजी तू असती तर अशा प्रकारे आजीने आपल्या नातवाकरता खूप काही केलं तुम्ही एवढा जनसमुदाय दिसतो ना या कुटुंबाने या आजीने जेवढी माणसं जोडली तुम्ही या उन्हामध्ये काय उभे राहिले खूप प्रेमळ अशी आजी आणि त्यांना अशी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या पवार कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी अर्पण करतो धोंडीबा महाराज कोठावळे म्हणजे माझे सख्खी मेवणे धोंडीबा महाराजांची सख्खी बहीण मला दिलेली मी तुम्हाला पहिले सांगतो ना तुम्ही महाराज कोण बाई घेऊन फिरा तेव्हा असं नको व्हायला ही माझी बायको आणि गायक बरोबर घेऊन फिरावं ते गायकाला पैसे द्यावे लागतात त्याच्याकरता गायक मी पैसा कोणाचा घेतोय नाही महाराज घेतला तरी तो
अनाथ आश्रमाला वगैरे दान करून टाकतो. अनाथ आश्रमाला देऊन टाकत असतो पैसे. मी कोणाचा पैसा रुपया आतापर्यंत 85 पासून कार्यक्रम केले, पण कोणाचा पैसा समाजाचा मी घेतलाच नाही. समाजाला कुठली पावती घेऊन गेली नाही. मी दिंडी काढली उद्याला मारवारांनी, की मी मंदिर बांधाय काढले, मी धर्मशाळा बांधाय काढली. समाजाचा 1 रुपया मी कधी समाजाला त्रास दिला नाही, समाजाला घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मुलांना एवढं देण्याचा प्रयत्न करतो. MPC UPC करणारी मुलं असतील, गावातली गरीब असतील, ही दिले मला पैसे कोण म्हणतात किती द्यायचे महाराज तुम्हाला पैसे द्या, तुम्हाला काय रुपये 2 रुपये द्या, 10,000 5,000 द्या, कारण मी ते समाजाला देणार आहे. मला माहिती मी ते अनाथ मुलाला द्यायचं किंवा एखाद्या शिक्षणाला आडला नाही त्याला देऊन टाकायची, मदत करायची. एखादा गरीब आहे त्याला मदत करायची, आडलेल्या माणसाला, असं करत असतो. माझ्याबरोबर तबलजी वगैरे गायक वगैरे असतात त्यांच्याकरता देत असतो. आणि प्रवचन करतो. कशा करता करतो प्रवचन? आता प्रवचन मला मोठेपणा मिळवाय त्याकरता प्रवचन करत नाही. प्रवचन कशा करता करतो? मला जे 2 शब्द येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. महाराज 2 तास तुमच्या पुढे काय सांगतो याच्यापेक्षा 22 तास घरी काय करतो हे पहिलं बघत चला आणि मग प्रवचन द्या. कारण माझी आईला 4 वर्ष झालं मला टॅबलेट झालेला आहे. आई जागेवर आहे. आईचं स्वतः मी करतो. माझी बायको असं तिला करू देत नाही. मी स्वतः उचलणार, टॉयलेट येणार, तिला आंघोळ घालणार, तिने किती घाण करू द्या मीच धुणार, सगळं मी करतो. ती होती मला करू द्या, नाही मला परत पुण्य भेटणार आहे का? आनंदी पंढरीच्या वाऱ्या करून मला जी भेटणार नाही ती माझ्या घरामध्ये, मला मी सांगतो लोकांना, माझ्या घरामध्ये जे तीर्थ आहे ना ती मला परत भेटणार नाही. म्हणून 4 वर्ष आईला उचलतो तिला. सर आता सगळं मला यायला उशीर झाला. पहिलीचा सारखा फोन, तुम्ही कुठे आले मामा, तुम्ही कुठे आले मामा. आईचं सगळं आटवायचं, त्याला गोळ्या औषध द्यायची, त्याला जेवण नाटका द्यायचं आहे आणि मग मला तिथून घराच्या बाहेर निघायचे. अशा प्रकारे सगळं करतो आणि मग सेवा करतो. म्हणून सांगतो बरीच महाराज लोक रडू प्रवचन करतात. का महाराज रडू प्रवचन करतात? यावेळेस घरी पाहिलं तर आई बाबाला सांभाळत देखील नाही. आई बाबा सगळं सांभाळायचं म्हणून द्या, बोलत देखील नाही. तुम्हाला महाराज लोकांची यादी सांगतो मी, यादीच सांगतो तुम्हाला महाराज लोकांची, आणि बोलत देखील नाही आपल्या आई बाबा बरोबर. अशी महाराज लोक असतात. प्रवचन ठेवायचे ना हे चला. ज्याने आई बापाच्या पायावर डोकं ठेवलं, ज्याने आई बापाच्या पायावर हात ठेवले ना त्याला जगापुढे हात पसरायची वेळ कधीच येणार नाही. तो जगात सर्वात श्रीमंत असणार महाराज, जगात सर्वात श्रीमंत. माझ्या जीवनामध्ये खूप अपेक्षा झाल्या, पण आई वडिलांची सेवा केली, मला कशाचीच कमतरता वाटली नाही. म्हणून केलेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो, या आईच्या चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी थांबतो. सर्व परिवारांची माहिती या ठिकाणी हरिभक्त आहेत, सुपेकर महाराज आहेत, बाकीची मंडळी वक्ते आहेत ती बोलतात. या ठिकाणी ताट घेऊन या.